श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये आपण कायमच वेगवेगळ्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो आणि सध्याच्या काळात परदेशी भाषा शिकणं किती गरजेचं आहे याविषयी चर्चा करतो. परदेशी भाषा शिकल्यानंतर काय फायदा होतो याबद्दल सुद्धा आपण चर्चा करत असतो. तर याच संदर्भात आज माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर कदम गुरुकुल या इंदापूर इथल्या CBSE शाळेतल्या इंग्रजी आणि जर्मन शिक्षिका विद्या गायकवाड मॅडम. तर आज आपण त्यांच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत आणि FLOA सोबतचा त्यांचा प्रवास याबद्दल सुद्धा आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. थँक्यू मॅडम. तर जसं मी म्हटलं सुरुवातीला की तुम्ही इंग्रजी आणि जर्मन ह्या विषयाच्या शिक्षिका आहात. हे विषय तुम्ही CBSEच्या शाळेमध्ये शिकवता. तर मुळातच ह्या भाषा शिकाव्या असं तुम्हाला कधी आणि का वाटलं? नमस्कार. मी पहिली माझी ओळख करून देते. मी विद्या शिवाजी गायकवाड, डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर येथे ॲज अ CBSE टीचर वर्क करते आणि मी 2020 पासून तिथे ॲज अ इंग्लिश लँग्वेज टीचर म्हणून काम करत होते. पण बिफोर दॅट आय हॅव अ नॉलेज ऑफ द जर्मन. आणि त्याच्यानंतर सडनली 2021 मध्ये आमच्या प्रिन्सिपल मॅमने फ्लोआच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन म्हणजे स्कूलकडे घेऊन आल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्कूलमध्ये फ्लोआ इंट्रोड्यूस केलं. त्याच्याही अगोदर आम्ही जर्मन शिकत होतो 2020 पासून. बरं. बट फ्लोआमध्ये जे प्रॉपर लेवल वाईज होतो त्यांचा सिलेबस तो आवडल्यामुळे आम्ही तो त्याच्याशी कंटिन्यू राहिलो आणि त्या वर्षापासून आम्ही ते कंटिन्यू करत राहिलो. फ्लोआचा जो सिलेबस आहे तो. बरोबर. हां, आणि तुम्ही जर्मन कधी आणि कशा शिकलात, त्याकडे कशा वळलात? मी जर्मन बेसिकली मी मुंबईचे आहे आणि मी ज्यावेळेस जर्मन शिकत होते त्यावेळेस मी जर्मन मॅक्स मुलर बोहन ठाण्यामध्ये तिथून मी स्टार्ट केलं माझी जर्नी. मग मी तिथे कम्प्लीट झाल्यानंतर मग आफ्टर मॅरेज मी इकडे आले. पण रुरल एरियामध्ये एवढा स्कोप नव्हता जिथे मी राईट नाव काम करते. रुरल एरिया असा काही फार डेव्हलप असा एरिया नाहीये. सो मी जिथे काम केलं तिथे मला तिथे स्कोप नाही मिळाला. पण आमचं जे स्कूल आहे, आमचं जे मॅनेजमेंट आहे ते फार फॉरवर्डिंग होतं आणि त्यांनी स्कोप दिला मला की येस वी वॉन्टेड टू टीच द जर्मन. मग त्याच्यानंतर मग तिथून ती जर्नी स्टार्ट झाली. मग त्या वर्षापासून 2020 पासून मी तिथे बेसिक जर्मन स्टार्ट केलं आम्ही तिथे मुलांना शिकवायला. 8, 9, 10 ला आम्ही शिकवत होतो बेसिकली फर्स्ट. आणि जेव्हा 2021 मध्ये फ्लोआ इंट्रोड्यूस झालं, फ्लोआ बद्दल आम्हाला कळालं, मग तेव्हापासून आम्ही ग्रेड 6 ऑनवर्ड स्टार्ट केलं शिकवायला मुलांना. बरोबर. आणि FLOA सोबतचा अनुभव तुमचा कसा आहे? खूपच छान आहे FLOA सोबतचा अनुभव. प्रत्येक वेळेला ते गाईड करतात, मदत करतात एक्झामच्या अगोदर मुलांना. इव्हन टीचर्सला व्यवस्थित गाईड करतात आणि त्यांचा जो सिलेबस आहे तो सगळ्यात त्यांचं प्लस पॉईंट आहे. कारण रुरल एरियामध्ये कुठली नवीन लँग्वेज स्पेशली फॉरेन लँग्वेज जी शिकणं फार डिफिकल्ट असतं. ती जी लँग्वेज आहे त्यांनी ज्या पद्धतीने तो सिलेबस बनवला तो खूप छान आहे. कारण तो आता मी इंग्लिश मिडियमला आहे त्यामुळे आम्हाला ते इझी होतंय. पण जर हा सिलेबस दुसरीकडे कुठे युज झाला तर तो खूप इम्पॅक्टिव्ह होतो. कारण तिथे मराठी पण आहे, हिंदी पण आहे आणि इंग्लिशही आहे. त्यामुळे मुलांना फार ते इझी जातं. 2021ला तुमची आणि FLOAची ओळख झाली असं तुम्ही म्हटलात. मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांना ह्याबद्दल सांगितलं तेव्हा पहिल्या बॅचला किती विद्यार्थी इंटरेस्टेड होते आणि किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला? फर्स्ट बॅच मध्ये खूप मुलांचा इंटरेस्ट होता. मला अजूनही आठवते की 72 or 74 की 84 असे रजिस्ट्रेशन झाले होते आमच्या स्कूलचे. आणि ते फक्त 8, 9, 10 साठीच होते. तो त्यावेळेस आम्ही 6, 7 ला इंट्रोड्यूस नव्हतं केलं. पण त्यावेळेस तो छान होता. फ्लोआचा फर्स्ट इयरचा आमचा रिस्पॉन्स खूप छान होता. मॅक्झिमम मुलांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. 74, 75 मी कन्सिडर करते. मला त्या एवढे लक्षात होतं पण मला माहिती आहे 80 पर्यंत तरी ती मुलं होती. आणि आमची 10च्या मुलांनी सुद्धा ती एक्झाम दिली होती. त्यांचं बोर्डची एक्झाम होती तरी त्या मुलांनी त्या वर्षी ती एक्झाम दिली होती. बरोबर. आणि आतापर्यंत आता 2021 पासून ते आतापर्यंत साधारण किती विद्यार्थी यामध्ये एनरोल झाले आणि किती जणांनी ह्या लेवल पास केल्यात? एव्हरी इयर आम्ही जसं फ्लोआ A1, A2 असे त्यांच्या ज्या बॅचेस आहेत तर आता प्रत्येक लेवलला मॅक्झिमम 25 to 30 मुलं असतात. प्रत्येक लेवलला मुलं असतात. तो आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे की आता हे 2025 आहे. तो प्रत्येक वर्षी आम्ही एकच लेवल इंट्रोड्यूस करतो. पुढे फॉरवर्ड होते A1, A2 नंतर त्यांचं ते पुढचे जी लेवल आहे ती. तर प्रत्येक बॅच मध्ये ऍटलीस्ट 25 ते 30 मुलं राहतात
आणि आतापर्यंत साधारण 400-500 मुलांनी तरी तो कन्सिडर केलेला, म्हणजे तो लेवल क्रॉस केलेली, म्हणजे लेवल 1, लेवल 2 जे बेसिक लेवल आहेत त्या प्रत्येक बॅच मध्ये मुलांनी दिलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी मुलं घेतात, पार्टिसिपेट होतात आणि एक्झाम देतात आहेत. वा, तुम्हाला काय वाटतं म्हणजे कुठल्या भाषेकडे जास्त कल विद्यार्थ्यांचा तुम्हाला जाणवला, फ्रेंच की जर्मन? सध्या इथे तरी मुलांचा कल जर्मनकडेच आहे. हम्म. आणि गव्हर्नमेंटचं जे इनिशिएटिव्ह आहे हम्म. हाऊस बिल्डिंग वगैरे, त्याच्यामुळे पेरेंट्स मध्ये पण अवेअरनेस आहे आणि जे एज्युकेटेड पेरेंट्स आहेत नाव दे अंडरस्टूड दॅट द नीड ऑफ द लँग्वेज, की ही का केली पाहिजे आणि हिला डिमांड आहे की नाही, हम्म. आहे डिमांड आहे. त्याच्यामुळे पेरेंट्सचा कल फ्रेंच पेक्षा जर्मनकडे आहे आणि ज्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे तर ते नेहमी प्रेफरन्स जर्मनलाच देतात आहेत. बर बर, तुम्ही स्वतः जर्मन भाषा शिकवता, मग तुम्ही FLOA सुरू झाल्यानंतर कधी ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं का आणि जर्मन सोबत फ्रेंच भाषाही शिकण्याचा प्रयत्न केला का? हो, मी फ्रेंचचं बेसिक, म्हणजे आता मला थोडंसं क्युरिओसिटी होती, मला लँग्वेज लर्निंग मध्ये इंटरेस्ट होता. हा. सो मी फ्रेंच अगोदर प्रायव्हेट केलं होतं. मग त्याच्यानंतर मला क्युरिओसिटी होती की लेट्स सी की फ्लोआचं फ्रेंच कसं आहे, कारण त्यांचं बेसिक जर्मन मला लक्षात आलं होतं छान आहे, सिलेबस खूप छान आहे. मग मी त्याच्यानंतर फ्रेंचचा बेसिक पण कोर्स केला बरं. आणि त्याच्यामध्ये मी पास पण झाले. त्याच्यानंतर फ्लोआने ज्यावेळेस युनिव्हर्सिटीचे टाईप केलं, सोलापूर युनिव्हर्सिटी बरोबर, सो मला थोडीशी ॲज अ क्युरिओसिटी होती की तो सिलेबस कसा असेल. मग मुलांना जर आपण हे एक्झाम द्यायला सांगणार असो तर मग आपल्यालाही तो माहिती हवा की ती एक्झाम कशी असेल, तो सिलेबस कसा असेल. सो त्या आउट ऑफ क्युरिओसिटी मी तीही एक्झाम देऊन पाहिली आणि आय थिंक मी त्यांची फर्स्ट बॅचची स्टुडंट होते ज्यावेळेस सोलापूर युनिव्हर्सिटी बरोबर त्यांनी टाईप केलं आणि त्यावेळेला त्यांनी तो सिलेबस इंट्रोड्यूस केला होता. सो आय वॉज अ फर्स्ट स्टुडंट की मी त्यांची ती एक्झाम दिली होती आणि मग मला त्यांचं ते सर्टिफिकेट वगैरे पण मिळालेलं होतं. जस्ट बिकॉज की मला चेक करायचं होतं की सिलेबस कसा आहे आणि काय गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि मुलांना सांगण्यापूर्वी आपल्यालाही तो अनुभव असला पाहिजे. हो, बरोबर. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यार्थी शिकत असताना तुम्हाला असं काही लक्षात राहिलेला प्रसंग आहे का की आपल्या विद्यार्थ्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काही त्याच्यामध्ये प्रयोग करून पाहिले किंवा रोजच्या बोली भाषेमध्ये ह्या शब्दांचा वापर केला, असं कधी काही झालं का? बेसिकली मी ज्यावेळेस शिकवते ना त्यावेळेस त्यांचा जो सिलेबस आहे आम्ही त्यालाच फॉलो करतो, बट ऍट द सेम टाइम आम्ही बोलण्यावरती फार भर देतो की मुलं बोलतील कशी. सो वेन एव्हर दे कम, जर आता लेवल 1 आहे मग तिथे ग्रीटिंग्स असतात, सो दे आर युजिंग द ग्रीटिंग्स, गुडन मॉर्गन, लेरिन असं बोलतात ते आल्यानंतर. किंवा जाताना जर त्यांना बाय जरी म्हणायचं असेल तर ऑफ विदेझेर किंवा चूस, असं छोटे छोटे ग्रीटिंग्स ते युज करतात, म्हणजे त्यांना तो इंटरेस्ट आहे. आणि मग ते कुठेही असले काही असले तर मग ते ग्रीट करतात जर्मन मध्ये. ह्याच्यातून लक्षात येतं की त्यांना तो इंटरेस्ट आहे आणि वेनेवर इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर ते पहिले स्वतःच इंट्रोडक्शन जर्मन मधून द्यायचा प्रयत्न करतात. जर जे लेवल 1 शिकलेले आहेत ते ज्यावेळेस लेवल 2 कडे जातात तर ते मग त्यांना ते कॅचअप झालेलं असतं आणि मग ते स्वतःच इंट्रोड्यूस स्वतःला जर्मन मध्ये करतात. असा आम्ही रूल बनवलाय की इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हटलं की ते जर्मन मध्ये स्वतःला इंट्रोड्यूस करतात, ना की ते इंग्लिश मध्ये स्वतःला इंट्रोड्यूस करतात. अच्छा, क्या बात आहे, खूपच छान. बरं, कधी काही असा प्रसंग झाला का की विद्यार्थ्याला तर ह्या भाषा शिकायच्या आहेत पण पालकांचा तेवढा कल नाहीये, मग त्यावेळेला तुम्हाला कधी मध्यस्थी करावी लागली किंवा त्यांना ह्या भाषेचं महत्व पटवून द्यावं लागलं, असं काही प्रसंग आला का? खूप वेळा झाला आमच्या इथे, कारण आमचा रूरल एरिया आहे. मग पेरेंट्सचा पहिला प्रश्न असतो की जर्मन का शिकायची आहे, आम्ही थोडी जर्मनीला जाणार आहे, आम्हाला थोडी जर्मनीला जायचं, तू थोडी जर्मनीला जाणार आहेस. सो मग मला सांगावं लागतं की जर्मनीला जरी नाही गेलं तरी जर्मनी आपल्याकडे येते आणि आपल्याकडे खूप सारे स्कोप आहेत, आपल्याकडे खूप साऱ्या कंपनीज आहेत त्यांच्या की ज्यांना असे लोक हवेत की ज्यांना लँग्वेज येते, जर्मन लँग्वेज येते. आणि मग ह्या गोष्टी त्यांना थोड्याशा क्लिअर केल्यानंतर किंवा ह्या गोष्टीचं त्यांना अवेअरनेस करून दिल्यानंतर मग ते मूल कंटिन्यू होतं किंवा ते मुलं कंटिन्यू राहतं. मग ते जर्मनच्या लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 पर्यंत मग पोहोचतात ती मुलं. पण इनिशियली सुरुवातीला एफर्ट्स घ्यावे लागतात की जर्मन का शिकायची आणि त्याच्यासाठी स्ट्रगल व्हायचं सुरुवातीला की का आता करणं गरजेचं किंवा शिकणं का गरजेचं, एखादी फॉरेन लँग्वेज शिकणं का गरजेचं आहे. तर आत्ताही सेम प्रश्न आहे की आता आपल्याला ऐकणारे बरेच श्रोते आहेत आणि आपण जवळजवळ 22 देशांमध्ये ऐकलं जातो आहोत, तर अनेक पालक सुद्धा आत्ता आपल्याला ऐकतात. तर मग त्यांना जर का तुम्हाला नव्याने सांगायचं असेल की ह्या भाषा शिकल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने नोकरीच्या आणि पुढच्या शिक्षणाच्या ज्या काही वाटा आहेत त्या मोकळ्या होतात किंवा ते दरवाजे उघडे होतात, हे जर का तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? माझा तर पालकांना हाच सल्ला आहे की आपण कुठेही असो, स्पेशली जसं मी जे माझं स्कूल आहे रूरल एरियामध्ये आहे पण विजन फार असं ग्लोबल आहे स्कूलचं. सो जरी आपण कुठे जरी राहत असलो, काही जरी करत असलो तरी जर आपल्याला अशा काही अपॉर्च्युनिटी मिळत असेल जशा फ्लोआने ज्या मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आमच्या वेळेला ते पॉसिबल नव्हतं ज्यावेळेस वेन वी आर चिल्ड्रन.
त्यावेळेला त्या गोष्टी पॉसिबल नाही झाल्या. हम्म. पण आता तुमच्या मुलाला ह्या गोष्टी ऍज अ लिटमस टेस्ट, जसं सर म्हणतात नेहमी, शेडी सर नेहमी बोलतात की ऍज अ लिटमस टेस्ट आहे ती. हम्म. तुम्ही तुमच्या मुलांना त्याला करू द्या, चेक करू द्या वेदर ही हॅज अ इंटरेस्ट ऑर नॉट. मुलाचा इंटरेस्ट असेल तर तो पुढे कंटिन्यू करणारच, पण तो इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी त्याने त्या गोष्टी पहिल्या स्टार्टिंगला केल्या पाहिजेत. आणि फ्लो हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते मुलांकरता. सो आय वुड सजेस्ट की पुढे होणं न होणं त्यात नंतरची गोष्ट आहे, पण मुलाला जर इंटरेस्ट असेल इनिशियल लेवलला तर त्याला ते करू द्यावं. आणि त्याचा इंटरेस्ट जसा वाढत जाईल तसा तो त्याच्यामध्ये पुन्हा तो पुढे तो जाणारच आहे त्याच्यामध्ये. आणि जर्मन हा जो देश आहे आणि आपल्याकडे जे गव्हर्नमेंटने त्याच्याशी टायअप केलेलं आहे, त्यामुळे हाऊस बिल्डिंगचे खूप सारे स्कोप निर्माण झाले. मुलं इव्हन 9-10 मध्येच एक्झाम प्रिपरेशनला लागतात. B1 एक्झाम झाली की त्यांना तिथे हाऊस बिल्डिंगला लगेच स्कोप राहतोय. मुलं तिकडे डिरेक्टली एज्युकेशनसाठी जातात आणि त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. मुलांना तिथे एज्युकेशन फ्री आहे. अगदीच. की पालकांचा मुलांना जर्मनीकडे पाठवण्याचा कल वाढलेला आहे, हम्म. जस्ट बिकॉज गव्हर्नमेंटने केलेलं टायअप, जर्मन गव्हर्नमेंटचे केलेलं टायअप. हा. आणि हाऊस बिल्डिंगच्या अंतर्गत मुलांना खूप सारे स्कोप निर्माण झाले. त्यामुळे पालकांचा कल आहे, जिथे जिथे अवेअरनेस आहे तिथे तिथे पेरेंट्स मुलांना जर्मन शिकवण्याकडे भर देतात आहेत. अगदी अगदी. तर मॅडम, आतापर्यंत तर आपल्या गप्पा खूप छान पद्धतीने झाल्या आणि खूप छान गोष्टी तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगितल्या. तर जाता जाता FLOA बद्दल काय वाटतं आणि FLOA जर का थँक्यू म्हणायचं झालं तर ते कशा पद्धतीने म्हणाल? FLOने जे आम्हाला जर्मन भाषा शिक्षणासाठी योग्य दिशा, अभ्यासक्रम आणि सतत मार्गदर्शन दिल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. 2021 पासून FLOच्या सहकार्यामुळे आमच्या संस्थेत जर्मन भाषा शिक्षण प्रभावीपणे राबवता आले. त्याबद्दल FLOचे मी मनापूर्वक आभार मानते. तसेच FLO सिलेबस तर उपलब्ध करून देतच, पण त्याच्यानंतरही ते सातत्याने प्रशिक्षण व पाठबळ सुद्धा देते. आणि त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो रिअली दर्जादार आहे. कारण त्या सिलेबसमुळे आमची मुलं आज लेवल 1, लेवल 2 ह्या गोष्टी करू शकले. आणि त्यांना कॉन्फिडन्स आलाय की आपण एखादी इंटरनॅशनल लँग्वेज शिकू शकतो, जरी आपण ग्रामीण भागात राहत असलो तरी. आणि मी आशा करते की भविष्यातही असे सहकार्य व मार्गदर्शन FLO कडून आम्हाला मिळत राहावं. आणि मी FLOचे मनापासून धन्यवाद मानते. ऍज अ टीचर मला असं वाटतं की पालकांनी विद्यार्थ्यांना लहान वयापासून परदेशी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आणि जर्मन भाषा शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी उपलब्ध होतात. नियमित सराव आणि पालकांचा पाठिंबा असल्यास विद्यार्थी जर्मन भाषा सहज आत्मसात करू शकतात. फक्त गुणांवर लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्यांच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे. आणि ऍज अ टीचर मला असं वाटतं की जर्मन भाषा ही आजच्या जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अतिरिक्त पात्रता ठरू शकते. नक्कीच. खूपच छान आणि खूप मनापासून आभार तुमचे. आज आपण इथे आम्हाला इतका वेळ दिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि एकूणच आपलं पुढचं कार्य देखील असंच छान पद्धतीने होत राहो अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. तर रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेल्या शिक्षिका होत्या डॉक्टर कदम गुरुकुल या इंदापूर इथल्या CBSE शाळेतल्या विद्या गायकवाड मॅडम. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.